आज तारीख 16/3. आज 17 तारीख आहे सर. 17 आहे का तारीख आज? हो. 17/3/2011. आपलं मारुती रामा मेंगळे, राहणार शिंदे. आणि गावाची लोकसंख्या सर? लोकसंख्या आता जवळजवळ 1800 झाले असेल. 1800. गावात अंगणवाडी आहे का सर? आज नवीन चालू आहे. अंगणवाडी होती पण मोडकळी झाली ना, ती नवीन चालू आहे. हा बरं. किती मुले येतात अंगणवाडीत? अंगणवाडीत काहीतरी 2 अंगणवाडी आहे ना. टाकरवाडीत आहे एक आणि गावामध्ये हे बघून आहे ना पोरं. साधारण किती मुलं येतात? आता काहीतरी 50 पोरं असेल ते इथं टाकरवाडीमध्ये. आणि गावामध्ये असेल 30-40 मीटर. इकडे वस्तीला लोक वाढल्यात ना, वस्ती आहे त्याच्यामुळे वस्तीत इथं टाकरवाडीत पोरं जास्त आहे. प्राथमिक शाळा किती आहे? प्राथमिक शाळा 7 वर्ग आहे. 7. आणि किती मुलं येतात? एकंदर तेच असं जवळजवळ 200च्या पुढून आहे. शाळेमध्ये शिक्षक किती आहेत? ते 7 आहेत. माध्यमिक शाळा आहे का? हा. किती आहेत? तर तुम्ही म्हणजे आता ते 7वी पासून तर 1ली पर्यंत आहे ना. आणि 7वीच्या पुढे शाळा आहेत का? 7वीच्या पुढे नाही शाळा. 7वीच्या पुढे मग हायस्कूलला जाते. हायस्कूल आहे शाळा गावात? हा नाही, बांबोलीला आहे. 7वी नंतर मुलं शिक्षण सोडतात का? आता काय ते 7वी नंतर काय आता मुलं सोडित नाही शाळा म्हणायला, पण पुढे जातात ना. वासुली पाटील जातात 8वीला. अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? अपंग शाळा नाही. गावामध्ये कुठे कॉलेज आहे? नाही ना. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? हा. आशाताई आहे? हा बोला सर. केंद्र ना आमच्या तिथं. पण ते येऊन जाऊन डॉक्टर येते ना, रोज येते डॉक्टर. आशाताई आहेत का? म्हणजे जे लसीकरण होतं किंवा महिला गरोदर असतात त्यांची? आहे. बालमृत्यू किंवा मातेचं मृत्यूचं प्रमाण आहे का तुमच्या गावामध्ये डिलिव्हरी दरम्यान? नाही, ते आता चालू झालेलं आहे ना, ते केलेले बाय आहेत. सर्वसाधारण आजार कोणते आहेत गावात? आता आजाराचं नाही काय आढळत नाही काही. अपंग व्यक्ती किती आहेत? अपंग आहेत 2-4 आहेत. कोणतं जास्त अपंगत्व आहे? नाही, ते आळगावायू जातो ना, ते 2-4 आणि एक पहिल्यापासूनच म्हणजे अपंगच आहे ते. असं लहान मुलांचं हॉस्पिटल आहे? नाही. ऍम्ब्युलन्स आहे? नाही, ते बाकी नाही काही. HIV प्रमाण काय? HIV प्रमाण किती आहे गावात? नाही, ते आहे पण ते गेलेली आहे ना काही. अच्छा. किती टक्के लोक शेती करतात आणि किती लोक त्याच्याशी निगडीत आहेत? आता तसं 100% शेती करते लोक आणि 100% म्हणाला काय आदिवासी लोक आहेत ना. आदिवासी लोक जवळजवळ 350 लोक आहेत. कोणती धान्य पिकवतात सर? आता आपल्याकडं बाजरी, ज्वारी, कांद, बटाट हे पीक आहेत. प्रत्येक कुटुंबात बोला सर. ऊसाचं पण आताच नाही. नवीन शेतकरी आता पाणी आहे ना, नवीन शेतकरी काही ऊस लावते. प्रत्येक कुटुंबामध्ये किती एकर शेती असेल? आता तसं कुटुंबामध्ये शेती सांगितली तर मग आता वाट्याला थोडीच येणार ना. आता ते MIDC मध्ये शेती गेलेली आहे सगळी ना. शेतकऱ्याचं पर एकर इन्कम काय असेल वर्षाचं? आता शेतकऱ्याला काय आहे याच्यामध्ये, आता कांदे पिकवलं तर त्याला बाजार नाही. काय शेतकऱ्यांची आहे तीच परिस्थिती आहे. शेतावर काम करणाऱ्याला किती रोजगार मिळतो? आता शेतावर काम करायला 100 रुपये रोज. कोणत्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं? आता विहिरीत काय ते धरणाचं, आता धरणामधून पाणी खाली येतं ना, सुधा नदी म्हणून आहे.
शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केली आहे का गावात? शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केली, कष्टकर्ते भरपूर म्हणले, काय आत्महत्या करीत नाही, आपल्याकडे नाही केले शेतकऱ्यांनी आत्महत्या. गावामध्ये दारिद्र्य रेषेखालील किती लोक आहेत? ती जवळजवळ 45 आहेत. गावात नरेगा आहे का? काय काय म्हणले? गावामध्ये नरेगा आहे का? सर, नरेगा म्हणजे सरकारकडून एक रोजगार असतो 100 दिवसाचा, वर्षातून 100 दिवसाचा रोजगार मिळतो. ते आताचे आम्ही जवळजवळ 12-13 प्रकरण केलेले आहे, ते आता मंजूर होईल. 300 रुपये रोज भेटणार आहे ना, महिन्याला 300 रुपये. मग स्त्री पुरुष दोघांनाही का? दोघांना नाही, समान वेतन मिळणार का? हा, 300 रुपये महिना भेटणार आहे त्यांना. आणि काय म्हणले, सर्व्हिस पण समजा सर्व्हिस त्याचं संपल्यानंतर 60-70 हजार रुपये भेटतील तुम्हाला म्हणले, असे भाऊसाहेब म्हणले, तळाटी भाऊसाहेब म्हणले. त्याच्यात जवळजवळ 13 प्रकरण केले आम्ही, काहीच नाही लोकांना, त्यांची निराधार लोकांची. कामासाठी स्थलांतर होतं का? म्हणजे कामासाठी लोक दुसऱ्या गावात बाहेर जातात का? हा, जातात ना, बाहेर जातात. तात्पुरतं जातात की कायमस्वरूपी जातात? नाही, कायम नाही जात. आपली तात्पुरती जाणार, संध्याकाळचं परत घरी येणार. पिण्याचं पाणी उपलब्ध होत आहे का गावात? पिण्याचं पाणी पंप आहे. अच्छा, म्हणजे कमी पडतं का पाणी? पाणी आता गावामध्ये स्कीम केलेली होती पहिली, ते पाणी विहिरीला पाणी नाही ना. आता मागच्या सरपंचांनी काय लाईट बिल भरली नाही, ती स्कीम बंद आहे. आता पाणीचा प्रश्न आहे गावामध्ये. मग पाणी लांबून आणावं लागतं का? पाणी आता लोकांना काय झालंय, पैसे भेटले ना, जमिनी गेल्या लोकांचे, काय झालं, पैसे बोर मारले आता प्रत्येकाने. नैसर्गिकरित्या पाणी मिळतंय का? नाही. स्वच्छ पाणी मिळतं का प्यायला? पाणी फक्त आता पंपाचंच पाणी पितोय. आता ते पंपाला काय, पंपाचं पाणी चांगलं पाणी आहे. किती टक्के लोकांच्या घरात संडास आहेत? आता संडास जवळजवळ 75 संडास झालेली आहे, थोडी राहिले. आता लोकांना कसं पैसे भेटले, त्यांनी नवीन बंगलं बांधायला काढलं ना. किती टक्के लोक त्याचा वापर करतात? आता वापर आता थोडं म्हणजे आता आपलं आम्ही त्यांना काय कागदपत्र दिली नाही, त्याच्यामुळे चालू झाले संडास. महिलांना पुरुषाबरोबरची वागणूक मिळते का? हा. आणि कामाच्या बाबतीत झालं तर स्त्री पुरुष दोघांनाही समान वेतन मिळतं का? हॅलो. हा, बोला ना. स्त्री पुरुष समान वेतन मिळतं का? म्हणजे काम जर करतायत स्त्री पुरुष तर दोघांनाही सारखा पगार मिळतो का? दोघांना नाही, उमेदवाराला जास्त असतो, स्त्रीला जरा कमी असतो ना. असा फरक का केला जातो? नाही, आता फरक म्हणजे कसा होतो, पहिल्यापासून आता आपले झाले सामान. आता त्या दगड खांदायचं म्हणजे बाया माणसाला जमणार नाही ना, काम जमणारच नाही ना त्यांना. गावामध्ये अनुसूचित जाती जमातील लोकांना समान वागणूक मिळते का? हा, सामानच आहे. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत? आता ते कसं झाले, काही असे करते आदिवासी लोकांमध्येच होते, इथं कार्यक्रम होते, तसं नाही होत म्हणायला. पण ते आदिवासी लोकांमध्ये कसं पुरी अडाणी असते. आता पहिल्यासारखं शिक्षण झालेलं नाही, त्याच्यामुळे मग ते काय पण आता आपल्या तिथं तर नाही काय झालेलं म्हणा. गावामध्ये किती टक्के लोक व्यसनाधीन आहेत? दारूच्या व्यसनामध्ये आहेत? आता तसं म्हणलं तर दारूच्या व्यसनामध्ये जवळजवळ 50% पुढून आहेत. किती खर्च येत असेल तर दिवसाला एका व्यक्तीला? अहो, त्या व्यक्तीला आता तुम्हाला सांगायचं, खरं म्हणजे सांगायचं म्हणलं, त्या व्यक्तीला म्हणलं तर मग तो रोजच जातो त्याचा. तंबाखू किती टक्के लोक खातात? आता तंबाखू 80% म्हणलं तरी खात असतील तंबाखू. तंबाखूला एका व्यक्तीला किती खर्च येत असेल? आता तंबाखूला पण रोज 5-6 रुपये तरी खर्च येतात, 5 रुपये तर रोज. गावात बायका दारू आणि तंबाखू खातात का? आता बायका दारू नाही किती म्हणायला, पण ते आदिवासींचेच बायका थोड्यांनी 100तून समजा 5%. गावात बँका आहेत का? बँका नाही. बचत गट किंवा महिला मंडळ आहेत का? हा, बचत गट आहेत. हा. पुरुष बचत करतात का? पुरुष नाही ना. बरं, गावामध्ये महिला बचत करतात का? हा. कुठे करतात? कुठे करतात बचत? आता ते आपले चाकणला पंचायत समितीतूनच झाले ना.
गावापासून जवळच्या शहरात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे का? हा, गावापासून म्हणजे आता ते कसं आमच्याकडे डाव कंपनी होती ना, त्या डाव कंपनीमुळे आम्हाला त्रास जरा झाला, त्याच्यामुळे आम्ही ते थोडा रस्ता राहिला नाही तर चांगला झाला. हा, गावामध्ये चांगले रस्ते आहेत? हा, गावामध्ये आहे. गावात लाईट आहे? लाईट आहे. लोड शेडिंगचं काय टायमिंग आहे का? हा, लोड शेडिंग होतोय. लोड शेडिंग आहे. किती घरांमध्ये मोबाईल आहे? आता तसं मोबाईल म्हणले तर आता सामान्य माणसाचं पण मोबाईल गेलं. किती टक्के लोक वर्तमानपत्र वाचतात? आता लोक हे वाचायला एवढी नाही हुशार नाही एवढी लोक, आणि जवळजवळ 50% वाचत असतील लोक. बरं, गावामध्ये किती टक्के लोकांकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहे? म्हणजे कम्प्युटर आता ते 10-12 जणांका पोरांका असतील आहेत. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो? अहो, आता नुकसान ग्रामपंचायतीचे आता काय आम्हाला घरपट्टी हेच याच्यामध्येच फायदा, ग्रामपंचायतीला काय दुसरा फायदा नाही काय. ग्रामपंचायतीचा लोकांना कसा फायदा होतो सर? आता लोकांना फायदा म्हणजे आता जे आपण सरकारकडून काय अनुदान काय दिलेले लोकांना ती एवढंच फायदा होतो, नाही मग काय नाही फायदा, काय नाही फायदा. एखाद्या सरपंचांना जर अवॉर्ड द्यायचं असेल तर त्या सरपंचाच्या अंगी कोणते गुण असायला हवे? अहो, त्याला लोकांची पण साथ पाहिजे ना. लोक कसे आता 2 पार्ट्यामुळे लोक साथी सरपंचाला दिसली नाही ना. आणखीन काही बोलायचे सर? आता काय बोलणार आम्ही, कसं आहे आम्ही आदिवासीच आहे.